राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडलेली आहे, 2 गट आहेत, त्यामध्ये तिथं काही आता मानसिंगरावांच्या बाबत तळ्यात मळ्यात अनेकदा वृत्तपत्रातून आणि माध्यमातून चर्चिलं जातं. जे मानसिंगराव नेमकं कुणीकडे आहे, अजित पवारांच्याकडे आहेत की शरद पवारांच्याकडे आहेत, जिल्हा बँकेच्या चौकशा सुरू आहेत. त्यामुळे ते थोडं हस्ते घेत आहेत तेव्हा राज्य सरकारची वक्रदृष्टी पडू नये आणि बँकेचं काही होऊ नये. त्यामुळं ते सरकारलाही धरून आहेत थोडेफार. आणि जयंतरावांशी आणि याचं जे अंडरस्टँडिंग त्याचं चांगलं आहे. त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की या जिल्हा बँकेच्या 2 वेळा चौकशा वगैरे लागल्या केल्या. शिवाजीराव नाईक हे आता एक काळ टॉपला होते, पण शिवाजीराव नाईक हे आता खूप बॅकफूटवर गेले आणि त्यांनी भाजपमधनं राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले. नाही, ताकद तिथे फक्त राष्ट्रवादीचीच आहे, म्हणजे त्यांची शिवसेनेची काही फारशी ताकद नाही आहे. त्याच दोन्हीपैकी शिवसेनेची काही तिथं ताकद फारशी नाही आहे. आणि आता तुम्ही लोकसभेला बघितलं असेल की जयंत पाटलांनी या दोन्ही निवडणुका त्याच्या प्रतिष्ठेच्या घेतल्या, सांगली काय आणि हातकणंगले मतदारसंघ. सांगली मतदारसंघात सुद्धा ते विशाल निवडून आल्यामुळं ते बॅकफूटला गेले आणि तिकडे माने निवडून आले. त्यामुळं सुद्धा जयंतरावांची पिछेहाटच झाली. जयंतरावांना मोठा शॉक आहे. जयंतरावांचं एवढे मोठे राज्य लेवलचे नेते असून दोन्ही ठिकाणी त्यांचं काहीच चाललं नाही. हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्ट अँगल. सरांशी आपण मागच्या 2 एपिसोडमध्ये इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आणि सांगली शहर विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा केली. सध्या आपला विषय आहे तो म्हणजे शिराळा विधानसभा मतदारसंघाबद्दल. सर, चर्चेमध्ये आपलं खूप स्वागत आहे. सगळ्यात माझा पहिला प्रश्न होता की लोकसभेचा रिझल्ट लागला, शिराळा विधानसभाकडे कसं बघता तुम्ही येणार आहे? शिराळा हा सांगलीपासून खूप लांबचा मतदारसंघ आहे आणि डोंगराळ परिसर तो म्हणून मानला जातो. आणि तिथे चांदोली धरण आणि नागपंचमी शिराळ्याची प्रसिद्ध आहे. त्यामुळे शिराळा एक वेगळंच कल्चर असलेलं आणि उत्पन्नाच्या दृष्टीने सुद्धा जरा वेगळं, म्हणजे तिथे ऊसापेक्षा सुद्धा भात शेती हे ते या दृष्टीनं शिराळा हे प्रसिद्ध आहे. तिथली जी राजकीय परिस्थिती आहे ती त्यामध्ये राष्ट्रवादीचा हा आत्ता तरी प्रबळ किल्ला आहे आणि एक काळ तो काँग्रेसचा होता. मोठी देशमुखांची मोठी परंपरा काँग्रेसची तिथं होती, शिवाजीराव देशमुखांची. आणि त्यानंतर मात्र नाईकांनी हा याच्यावर आपलं काबीज केलेलं आहे. या मतदारसंघामध्ये बघितलं तर मानसिंगराव नाईक आपले सध्याचे आमदार आहेत आणि त्यांच्या अपोजिशनमध्ये म्हणता येणार नाही, पण इच्छुक उमेदवारांमध्ये शिवाजी नाईकांचं सुद्धा नाव घेतलं जातं. तर काय वाटतंय, कोण उमेदवार असेल? नाही, आता कसं आहे की राष्ट्रवादीमध्ये तिथे हे झालेलं आहे, म्हणजे त्याचा काही परिणाम तिथं फारसा झालेला नाही. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडलेली आहे, 2 गट आहेत, त्यामध्ये तिथं काही आता मानसिंगरावांच्या बाबत तळ्यात मळ्यात अनेकदा वृत्तपत्रातून आणि माध्यमातून चर्चिलं जातं. म्हणजे ते राष्ट्रवादीच्या मिटिंगला हजर राहिले नाहीत, अमुक तमुक वगैरे, किंवा त्यांनी मध्ये विधान परिषदेच्या वेळा मत दिले नाहीत, असं जे जयंत पाटील आहेत त्यावेळचे उमेदवार होते ते त्यांनी आरोप केला होता. त्यामुळे थोडी खळबळ माजली की मानसिंगराव नेमकं कुणीकडे आहे, अजित पवारांच्याकडे आहेत की शरद पवारांच्याकडे आहेत. त्यामुळं मानसिंगराव नाईकांनी हा संभ्रम वेळोवेळी दूर पण केला आहे आणि ते बॅलन्स आहेत. म्हणजे ते अजितदादांनी दुखवू इच्छित नाहीत आणि फार दुखवू इच्छित नाहीत आणि पवार साहेबांशी त्यांचं आहे. जयंतरावांचे जयंतरावांवर सुद्धा डिपेंड आहेत, कारण त्यांच्या मतदारसंघातली काही गावं ही जयंतरावांच्या आधीच्या ह्याच्यातली आहेत, 30-40 गावं जी आहेत. मानसिंगरावांना जयंतरावांची मदत टिकू हा घ्यावा लागतो. तुम्ही म्हणलात की जयंतरावांचं म्हणजे या मतदारसंघामध्ये जयंतरावांचा प्रभाव जास्त आहे. इस्लामपूर मतदारसंघाच्या जयंत पाटलांच्या अंडर बऱ्यापैकी म्हणजे त्यांचं प्रभाव क्षेत्राखाली तो शिराळा विधानसभा मतदारसंघ येतो. काय वाटतंय, जयंत पाटील मतदारसंघामध्ये काय खेळी करू शकतात शिराळामध्ये? नाही, आता तरी सरळ आहे की मानसिंगराव हे शरदचंद्र पवार जो राष्ट्रवादी गट आहे जयंत पाटलांचा आहे त्याच्याकडनंच ते राहतील असं दिसतंय आता तरी या फेजला. त्यामुळे ते काय वेगळी हे करतील असं काही दिसत नाही आहे. अर्थात त्यांच्या जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष आहेत, जिल्हा बँकेच्या चौकशा सुरू आहेत. त्यामुळे ते थोडं हस्ते घेत आहेत किंवा राज्य सरकारची वक्रदृष्टी पडू नये आणि बँकेचं काही होऊ नये. त्यामुळं ते सरकारलाही धरून आहेत थोडेफार. आणि जयंतरावांशी आणि याचं जे अंडरस्टँडिंग त्याचं चांगलं आहे. त्यांच्या तुम्हाला माहिती असेल की या जिल्हा बँकेच्या 2 वेळा चौकशा वगैरे लागल्या केल्या. एक चौकशी तर त्यांनी मानसिंगरावांनी स्वतःच लावली होती, ते जेव्हा नुसते संचालक होते आणि दुसरे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी स्वतःच एक चौकशी बँकेची मागितली होती. आणि आता तर ते अध्यक्ष आहेत. आणि त्यामुळं मानसिंगरावांच्या पुढं आता हे आहे की त्यांची कारखाना त्यांच्या ताब्यात आहे,
बँक आहे, या सगळ्यामुळे आर्थिकदृष्ट्या एक प्रबळ उमेदवार म्हणून मानसिंगराव नाईकांसारखा दुसरा उमेदवार आता तिथं कोणी नाही आहे. 2 नायकांच्या पैकी प्रभाव कोण टाकू शकतो मतदारसंघामध्ये जर उमेदवारी मिळाली तर? शिवाजी नाईक का मानसिंगराव नाईक? शिवाजीराव नाईक हे आता एक काळ टॉपला होते, पण शिवाजीराव नाईक हे आता खूप बॅकफूटवर गेलेले आहेत आणि त्यांनी भाजपमधनं राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले. त्यामुळं शिवाजीराव नाईकांचं सुद्धा काय म्हणतात तसं झालं, की जेव्हा सत्ता आली तेव्हा त्यांनी प्रवेश केला, पण सत्ता त्यांची तिथनं राज्यातनं गेली. त्यामुळं शिवाजीराव नाईक जे बॅकफूटवर गेलेत, त्यांचे कारखाने असतील, हे असतील, बंद पडले वगैरे, त्यामुळं त्यांना जी काही एक राज्य सरकारकडनं मदत अपेक्षित आहे, त्या यानं ते गेले, पण त्यांना त्यांच्या अपेक्षा पूर्ती काय राष्ट्रवादीत झालेल्या आहेत असं दिसत नाही सकृतदर्शनी. आणि मानसिंगराव नाईकांनी त्यांना मदत केलेली आहे. म्हणजे ते राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांची जी काही स्थानिक प्रश्न होत असतील दोघांचे, ते त्यासाठी बऱ्याचदा त्यांच्या भेटीगाठी झाल्या अशा वृत्त यायची. त्यामुळं शिवाजीराव नाईक हे आता काय तिथं कोणाला आव्हान देतील अशी तरी परिस्थिती नाही आहे. मतदारसंघाचा जर विचार केला तर कुठले प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे ठरतील त्याच्या शिराळ्यामध्ये शिराळा स्पेसिफिक आपण शिराळाबद्दल बोलतोय तर त्या शिराळ्यामध्ये कुठले प्रश्न? शिराळ्याचे स्थानिक प्रश्न जे आहेत ते पाण्याचे असतील किंवा तिथले उद्योगाचे असतील, म्हणजे बेकारीचे असतील, तिथं जे काही स्थानिक पाणी योजना आहे त्या पोचणं यासाठी असतील, तर त्याबाबत निधी देणं हे करणं या गोष्टी नक्कीच आहेत तिथं. वाकोडी योजना असेल पण शिराळ्यामध्ये आता भाजप हा तिथं मानसिंगरावांचा प्रबळ स्पर्धक आहे आणि ती सीट भाजपलाच आहे युतीच्या ह्याच्यामध्ये. पण तिथं सत्यजित देशमुख हे दावेदार आहेत आणि सत्यजितनी काँग्रेसची एवढी मोठी परंपरा असून भाजपमध्ये प्रवेश केला, ते जिल्ह्याला मोठा धक्का होता, कारण त्यांची मोठी काँग्रेसची परंपरा आहे. त्यांचे वडील काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष वगैरे राहिलेले आहेत, खूप काळ मंत्री राहिलेले आहेत आणि सत्यजित देशमुख हा एक चेहरा शिराळ्याचा हे आहे म्हणजे असा. आणि त्यांचे पण जयंत पाटीलांचे ते नातलग आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे. पण जयंत पाटीलांच्या समोर अनेकदा प्रश्न येत होतो, म्हणजे त्यांच्याबद्दल हे केलं जातं की ते मानसिंगरावला मदत करणार आहे सत्यजितना, असं सुद्धा होत असतं. त्यामुळे यावेळेला भाजपला सुद्धा राहुलना द्यायचं का सत्यजितना द्यायचं हे याची चाचपणी सुरू आहे. त्यांच्यातलं अजून ते ठरत नाही, तोपर्यंत शिराळ्याचं चित्र स्पष्ट होत नाही आत्ता तरी. पण आता या घडीला मानसिंगराव सुस्थितीत आहेत तिथे. मतदारसंघाचा विचार केला, शिराळ्याचा मतदारसंघाचा जर विचार केला तर महाविकास आघाडी आणि महायुतीची नेमकी ताकद किती आहे मतदारसंघामध्ये? नाही, ताकद तिथे फक्त राष्ट्रवादीचीच आहे, म्हणजे त्यांची शिवसेनेची काही फारशी ताकद नाही आहे. कुठल्याच दोन्हीपैकी शिवसेनेची काही तिथं ताकद फारशी नाही आहे. आणि आता तुम्ही लोकसभेला बघितलं असेल की जयंत पाटलांनी या दोन्ही निवडणुका त्याच्या प्रतिष्ठेच्या केल्या, त्या सांगली काय आणि हातकणंगले मतदारसंघ आहे. पण जयंतरावांनी उद्धव ठाकरेंना जो सल्ला दिला लोकसभेला उमेदवारी निवडीबाबत, ते दोन्ही बाबतीत उद्धव ठाकरेंची निराशा झालेली आहे. आणि जयंतराव सुद्धा बॅकफूटवर, मगाशी मी म्हटलं की सांगलीचं विश्लेषण, इस्लामपूरचं विश्लेषण करताना ते बॅकफूटवर कसे गेलेले आहेत. तर सांगली मतदारसंघात सुद्धा ते विशाल निवडून आल्यामुळं ते बॅकफूटला गेले आणि तिकडे माने निवडून आले, त्यामुळं सुद्धा जयंतरावांची पिछेहाटच झाली. आणि जयंतरावांना मोठा शॉक आहे. जयंतरावांचं एवढे मोठे राज्य लेवलचे नेते असून दोन्ही ठिकाणी त्यांचं काहीच चाललं नाही. म्हणजे जे काही त्यांना अभिप्रेत होती तिथनं तरी महाआघाडीची सीट शिवसेनेची निवडून आणण्याची जबाबदारी तशी जयंत पाटलांची होती. पण ते 2 मतदारसंघ त्यांच्याकडे आहेत आणि कोल्हापूर तर काय जयंतरावांचा प्रभाव तिथं सुद्धा आहे, म्हणजे राज्याचे नेते असल्यामुळं. पण त्यांना ते जमलेलं नाही, त्यामुळे ते थोडे निराश नक्कीच आहेत राजकीय पातळीवर. आणि त्यामुळं ह्या विधानसभेला ते नक्कीच सावधपणे काम करतील असं वाटतंय. शेवटचा माझा प्रश्न शिराळा विधानसभा मतदारसंघाबद्दल एक पत्रकार म्हणून काय वाटतं, फायनल कमेंट काय असेल तुमची? नाही, शिराळ्याचं चुरशीची होईल निवडणूक आणि यात भाजप कसा हे करते, भाजप यामध्ये उमेदवार कोणाला देते, म्हणजे चेंडू असा आहे की या मॅचमध्ये की चेंडू कोणाच्या हातात देणार त्याच्यावर विकेट ते मानसिंगरावची काढणार की नाही हा प्रश्न आहे. पण चेंडू नेमका कोणाकडे द्यायचा आणि फिल्डिंग कशी लावायची हा मोठा हे आहे. शिराळा हा सुद्धा राष्ट्रवादीचा जसा शुअर त्यांचा हे आहे, तो काही सोपा नाही काढून घेणं. कारण शिवाजीराव नाईक एकदा बहरात होते तोपर्यंत तो मिळाला होता. शिवाजीराव नाईकांचा आता काही राजकीय बहर नाही आहे.
ठीक आहे सर, मला वाटतं की शिराळा विधानसभा मतदारसंघाची ही चर्चा इकडे कुठेतरी आपण त्याला पूर्णविराम देऊयात. सर, खूप छान वाटलं तुमची चर्चा करून. 3 विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतलात. तुम्ही जो वेळ काढून आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमकडून मी तुमचा खूप खूप धन्यवाद करतो सर. थँक्यू सो मच.